So once again I welcome all students in lecture number second of third unit, that is overview of transformation. ठीक आहे, आपण हे आज सेकंड लेक्चर घेतोय. पहिल्या लेक्चर मध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशनचे टेक्निक्स कोणते आहेत त्या बघितल्या. त्याच्यामधलं पहिलं टेक्निक आहे कुठलं, स्केलिंग. बरोबर, ते स्केलिंग टेक्निक हे मागच्या वेळेला बघितलं होतं, त्याच्यावरच एक एक्झाम्पल बघितलं होतं. तर आज आपण नेक्स्ट टेक्निक जे आहे ते आपण आज बघूया. ट्रान्सलेशन मागच्या वेळेला बघितलं, आज आपण स्केलिंग बघूया. ठीक आहे, तर स्केलिंग म्हणजे काय बघा. स्केलिंग म्हणजे काय, स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन चेंजेस द साइज ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, scaling transformation changes the size of an object. Means what, if you want to change the scale or change the size of an object, then it is called as, or this operation is called as a scaling. बरोबर, स्केलिंग म्हणजे काय की दिलेली जी इमेज आहे किंवा दिलेला जो ऑब्जेक्ट आहे तर त्याची काय करायची आहे, आपल्याला साईज चेंज करायची. ट्रान्सलेशन मध्ये काय करायचं होतं, आपल्याला फक्त तो ऑब्जेक्ट ओरिजिनल पोझिशन पासून दुसऱ्या ठिकाणी काय करायचं होतं, मूव्ह करायचं होतं किंवा शिफ्ट करायचं होतं. त्याला आपण काय म्हटलं, ट्रान्सलेशन म्हटलं. तर तिथं आपण काय केली, बेरीज केली. तिथं आपण काय केली, मॅट्रिक्सची बेरीज केली. पी डॅश इज इक्वल टू तिथं आपण काय केलेलं, पी प्लस टी केलेलं. आणि इथं आपल्याला काय करायचं बघा, दिस ऑपरेशन कॅन बी कॅरीड आउट फॉर पॉलिगॉन्स बाय multiplying the coordinate values xy of each vertex by scaling factors sx and sy to produce transformed coordinate x dash y dash. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, ते जुने जे पॉइंट्स आहेत, जुने पॉइंट कुठले आहेत सांगा, एक्स वाय. बरोबर आहे, एक्स वाय हे जुने पॉइंट आहेत आणि आपल्याला त्या पॉलिगॉनचे काय करायचे, साईज चेंज करायचे. बरोबर आहे, मग ते एक्स मध्ये कितीनं साईज चेंज करायची आहे, वाय मध्ये कितीनं साईज चेंज करायची आहे. बरोबर आहे, हे ते काय करणार, सांगणार. तिथं शिफ्ट करायचं नाही, हा ऑब्जेक्ट काय करायचं नाही, एका पोझिशन पासून दुसरीकडे शिफ्ट करायचं नसून आपण त्याची फक्त साईज वाढवायची, स्केल वाढवायचा आहे, त्याला आपण स्केलिंग म्हणतो. मात्र इथं कसं आहे बघा, हे जे आपल्याला स्केलिंग करायचं आहे, बरोबर, साईज बदलायची आहे. बरोबर आहे, तर ती एक्स मध्ये कितीने वाढवायचे ते देणार, वाय मध्ये कितीने वाढवायचे ते देणार. ठीक आहे, मग जसं आपण ट्रान्सलेशन मध्ये त्याला काय म्हटलेलं सांगा, टी एक्स आणि टी वाय म्हटलं. तर इथं आपण त्याला काय म्हटलं, एस एक्स आणि एस वाय. त्याला आपण स्केलिंग फॅक्टर नसले, एस एक्स आणि एस वाय काय म्हटलं बघा, एस एक्स आणि एस वाय. ओके, टू प्रोड्यूस ट्रान्सफॉर्म कोऑर्डिनेट काय, एक्स डॅश वाय डॅश. हे नवीन जे पॉईंट आले त्याला आपण काय म्हटलेलं आहे बघा, एक्स डॅश आणि वाय डॅश असं म्हटलेलं आहे. ओरिजिनल पॉईंट जे काय एक्स वाय आहे आणि ट्रान्सफॉर्म झालेले पॉईंट काय, एक्स डॅश आणि वाय डॅश. हा एक पॉईंट आहे. ठीक आहे, म्हणजे तो त्याची साईज वाढल्यानंतर, ठीक आहे, तो पॉईंट कुठं जाईल. बरोबर आहे, तर तो आपल्याला इथं बघायचा आहे. म्हणजे आता याच्यातला एखादा जी डायग्राम आहे, आता हा पॉईंट म्हणजे कसा आहे, ह्या एका पॉलिगॉन मधला समजा ए पॉईंट आहे. बरोबर, आपण ए पॉईंट एक धरला तर त्याला त्या पॉईंटला गुंडल्यानंतर एस एक्स आणि एस वाय तर तो कुठेतरी शिफ्ट होईल किंवा त्याची काय होईल, साईज ए. आता एडी ही आहे, बरोबर आहे, तर ह्या पूर्ण ह्याला एला पण गुंडलं, डी ला पण गुंडलं तर काय होईल सांगा, त्याच डिरेक्शन मध्ये सेम, फक्त काय होणार आहे, त्याची लांबी वाढणार आहे. म्हणजे ए इकडे कुठेतरी वर जाईल. बरोबर आहे, त्याच्यानंतर डीसी लाईन आहे, बरोबर, ही एवढी लाईन आहे, तर ती स्केल वाढल्यानंतर काहीतरी डीसीची लाईन पण काय होणार आहे, थोडीशी वाढलेली आहे. बघा सीबी पण बघा सेम डिरेक्शन मध्येच, फक्त काय केलंय, ही बीसी जी आहे इथे बी डॅश सी डॅश ही फक्त काय झाली, लेंथ वाढली. एबीची पण तसंच आहे, एबी इथे ओरिजिनल आहे, त्याच डिरेक्शन मध्ये काय केलेलं आहे, फक्त त्याची साईज वाढलेली आहे. बरोबर आहे, तर त्याला आपण काय म्हटलं, स्केलिंग असं म्हटलं. मग ते एक्स डिरेक्शन मध्ये आणि वाय डिरेक्शन मध्ये लक्षात, तर ह्याला आपण काय म्हटलंय, स्केलिंग असं म्हटलेलं आहे. मग याचा फॉर्म्युला काय दिलंय बघा, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इंटू एस एक्स. एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इंटू एस एक्स. जसं तिकडे काय होतं, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स प्लस टी एक्स होतं, तसं इथं एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इंटू एस एक्स, इथं गुणाकार करायचा आहे. आणि वायला काय करायचं आहे, वायला काय करायचं आहे, वाय डॅश इज इक्वल टू वाय इंटू एस वाय, इथं पण गुणाकार करायचा. ओरिजिनल पॉईंट वाय आहे आणि एस वाय त्यांनी देणार. ठीक आहे, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इंटू एस एक्स, वाय डॅश इज इक्वल टू वाय इंटू एस वाय.
ठीक आहे. हा काय होईल सांगा, गुणाकार होईल. ओके, हा काय होईल सांगा, यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इंटू एस एक्स, वाय डॅश इज इक्वल टू वाय इंटू एस वाय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, आपल्याला काय करायचं आहे, स्केलिंग फॅक्टर एस एक्स स्केल्स ऑब्जेक्ट इन एक्स डायरेक्शन. एस एक्स काय करतो, स्केल्स ऑब्जेक्ट इन एक्स डायरेक्शन. अँड स्केलिंग फॅक्टर एस वाय स्केल्स ऑब्जेक्ट इन वाय डायरेक्शन. एस वाय काय करतो, ऑब्जेक्ट स्केल करतो कुठल्या, वाय डायरेक्शन मध्ये. तर त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, फक्त काय दिलेलं आहे, एक डायग्राम दिलेला आहे की तुम्हाला समजण्यासाठी. ही डायग्राम अशी आहे, स्केल केल्यानंतर ही डायग्राम अशी दिसेल. बरोबर, ती ट्रान्सलेट झालेली नाही, ती त्याच ठिकाणी फक्त त्याची स्केल वाढलेली आहे. प्रत्येक लाईनचं काय दिलेलं आहे, एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये काय केलेलं आहे, स्केल वाढवलेला आहे. ठीक आहे. आता डायग्राम पेक्षा सुद्धा आपल्याला काय महत्वाचं आहे, त्याचं एक्झाम्पल महत्वाचं, म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं ते लिहायचं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आपल्याला बऱ्याच वेळेला काय करायचं आहे, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न कसा असणार आहे की स्केल करा, असा असा पॉलिगॉन आहे, ह्याचे पॉईंट्स हे आहेत आणि तो पॉलिगॉन काय करा, स्केल करा. मग स्केल करा म्हणजे काय करा, ते नवीन कोऑर्डिनेट काढायचे. बरोबर आहे. त्यामुळे फक्त डायग्राम काढून चालणार नाही आपल्याला. महत्वाचं काय भाग आपल्याला, की मॅट्रिक्स स्वरूपामध्ये ते आलं पाहिजे. तर आता मॅट्रिक्स स्वरूपामध्ये मग मागच्या लेक्चरमध्ये बघितल्यासारखं बघा, नवीन पॉईंट काय आहे, एक्स डॅश वाय डॅश, ते आपण मॅट्रिक्स स्वरूपामध्ये एक ह्या रो मध्ये डिनोट केले, एक्स डॅश वाय डॅश. आता मागं पण तुम्हाला सांगितलेलं की काही बुक मध्ये रो वाईज डिनोट करतात, काही कॉलम मध्ये डिनोट करतात. ठीक आहे. तर आपण इथं काय केलंय, रो वाईज एक्स डॅश वाय डॅश. इथं काय केलंय बघा, तिथे बेरीज करायची होती म्हणून ठीक आहे, परंतु इथं आपल्याला गुणाकार करायचा, हे एक लक्षात ठेवा. आणि नवीन पॉईंट एक्स डॅश वाय डॅश, जुने पॉईंट काय आहेत, एक्स आणि वाय. आणि आता बघा, हा मॅट्रिक्स थोडासा वेगळा आहे. मगाच्या म्हणजे मागच्या वेळच्या मॅट्रिक्स मध्ये कसं होतं, टी एक्स आणि टी वाय सलग घेतलेलं, एका कॉलम मध्ये घेतले. बरोबर आहे. आणि जुने पॉईंट पण एक्स वाय हे सुद्धा कॉलम मध्ये होतं, म्हणजे कॉलमची बेरीज केलेली आपण. बरोबर आहे. ते जुने पॉईंट्स आणि नवीन टी एक्स टी वाय हे कॉलम मध्ये लिहिले आणि डायरेक्ट बेरीज केलेली. इथं मात्र केअरफुली लक्षात घ्या, कॉलम वाईज लिहू नका. इथं काय केलं आपण, रो वाईज घेतलेला आहे. पहिला पॉईंट जो आहे, जो काय असेल ए चे पॉईंट समजा एक्स वाय, तर ते रो वाईज घ्या. आणि इथं तुम्हाला 2x2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा मॅट्रिक्स घ्यायचा. एस एक्स जो फॅक्टर आहे तो इथे येईल, एस वाय हा फॅक्टर काय असेल तो इथे येईल. म्हणजे इथं काय येणार आहे, हा 2 डायमेन्शनल ॲरे आहे, 2D, एस एक्स आणि एस वाय. आता ह्यांचा गुणाकार करायचा आहे. एक्स वाय हे जुने पॉईंट आहे, लक्षात घ्या, जुने पॉईंट म्हणजे त्यांनी दिलेले पॉईंट आहे. एस एक्स सुद्धा त्यांनी देणार, स्केल केलेले एक्स मध्ये. एस वाय सुद्धा त्यांनी देणार. आता यांचा गुणाकार कसा करायचा आहे बघा. तुम्हाला एक माहित आहे की गुणाकार आपल्याला मॅट्रिक्स मध्ये बघितलेला आहे आपण, गुणाकार कसा, की पहिला रो घेतो, बरोबर, एखाद्या मॅट्रिक्सचा रो, आणि तिथे काय करतो, अजून एक गुणाकार करायच्या आधी आपल्याला मॅट्रिक्सचा कुणाकुणाचा गुणाकार होतो हे जर आपण होऊ शकतो, ह्याचं जर तुम्ही हे केला, काय केला, विचार केला की बाबा गुणाकार कशा कशाचा होतो. ठीक आहे. तर दोन मॅट्रिक्सचा गुणाकार करायचा असेल तर पहिला जो मॅट्रिक्स असतो, ठीक आहे, पहिला जो मॅट्रिक्स असतो, मी काय म्हणते बघा, पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो हे समान असावे लागतात. हे वाक्य लक्षात ठेवा. बऱ्याच दिवसांना तुम्ही मॅट्रिक्सचा गुणाकार करताय. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो हे सेम असावे लागतात, तर आणि तरच त्याचा गुणाकार होतो. आणि रिझल्टंट मॅट्रिक्स कुठला येतो, रिझल्टंट मॅट्रिक्स करायचा असेल तर काय येतो सांगा, की जे आता बघा आपण आधी गुणाकार करून बघूया, मग तुम्हाला लक्षात येईल की आता ह्या पहिल्या मॅट्रिक्सचे रो किती आहे, एक रो आहेत. कॉलम किती आहेत, 2 कॉलम आहेत. आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो किती आहेत सांगा, 2 रो आहेत आणि 2 कॉलम आहेत. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आले, 2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो किती आले, 2. हे 2 सेम आहे. 2 काय आहे, सेम आहे. लक्षात. मग ह्यांचा गुणाकार होऊ शकतो. आणि रिझल्टंट मॅट्रिक्स काय आलाय सांगा, रिझल्टंट मॅट्रिक्स किती येतो, पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम यांचा जे काय उत्तर येईल तर तेवढे रो आणि कॉलम इथे असतील. तर पहिल्या मॅट्रिक्सचा रो किती आहे, 1 आहे. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आहेत, 2. तर 1 रो आणि 2 कॉलम असलेलं तुम्हाला उत्तर येणार आहे. त्यांचा गुणाकार कसा केलाय बघा, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. एक्स इंटू एस एक्स, बरोबर, एक्स इंटू एस एक्स प्लस वाय इंटू 0. काय आलं सांगा, वाय इंटू 0 0 आलं. म्हणून फक्त इथं उत्तर काय आलं, एक्स इंटू एस एक्स. लक्षात येते का बघा.
आपण पहिला रो आणि पहिल्या कॉलमची पहिल्यांदा गुणाकार करत असतोय. पहिल्या रो मधला पहिला एलिमेंट काय एक्स आहे. पहिल्या कॉलम मधला पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट कुठला आहे एस एक्स आहे. बरोबर आहे. यांचा जर गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे सांगा, एक्स इंटू एस एक्स येणार आहे. आणि दुसरं काय येणार आहे सांगा, झिरो येणार आहे. का झिरो येणार आहे, वाय इंटू काय येणार आहे सांगा, वाय इंटू झिरो. उत्तर काय आलं, झिरो. म्हणून उत्तर काय आलं सांगा, एक्स इंटू एस एक्स. हे लक्षात येते काय बघा. ठीक आहे, हा पहिला एलिमेंट आहे. त्याच्यानंतर आता दुसरा एलिमेंट कसा करतो सांगा, परत तोच रो आणि पहिला रो आणि पुन्हा काय करायचं आहे, दुसरा कॉलम घ्यायचा आहे. एक्स इंटू झिरो. उत्तर काय आलं, झिरो. एक्स इंटू झिरो. उत्तर काय आलं, झिरो. प्लस वाय इंटू एस वाय. वाय इंटू एस वाय. उत्तर काय आलं, वाय एस वाय. लक्षात बघा, पहिला रो पहिला कॉलम इथे झाला. आता पहिला रो दुसरा कॉलम, त्यांची बेरीज इथे घ्यायची. एक्स इंटू झिरो किती आलं, झिरो. वाय इंटू एस वाय किती आलं, वाय एस वाय. लक्षात. तर हा याचे उत्तर काय आलं, हे आलं. हा मॅट्रिक्स इथं संपला. समजा जर या पहिल्या मॅट्रिक्स मध्ये अजून एक जर रो असता, मी काय म्हणते बघा, अजून एक जर रो असता तर पुन्हा तुम्हाला अजून गुणाकार करायला लागला असता. कसा करायला लागला असता, परत दुसरा रो पहिला कॉलम, परत दुसरा रो दुसरा कॉलम, त्याचं उत्तर इथं खाली लिहायला लागला असतं. बरोबर आहे, दुसऱ्या रो मध्ये. तर हे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन आहे. ओके, हे लक्षात ठेवा. आपण ते पुढे अजून बघायचं एक्झाम्पल मध्ये. इथे मी एकच रो असल्यामुळे, एकच पॉईंट असल्यामुळे हे मी तुम्हाला सांगतोय. एक्स इंटू एस एक्स प्लस वाय इंटू झिरो, झिरो आला म्हणून एक्स एस एक्स. एक्स इंटू झिरो एक्स, वाय इंटू एस वाय, वाय एस वाय. ओके, तर हे झालं. आता एक्स डॅश वाय डॅश म्हणजे काय, पी डॅश आहे. इथे लिहिलेलं नाही, लक्षात ठेवा. एक्स डॅश वाय डॅश म्हणजे काय, आपला पी डॅश आहे. बरोबर, त्याला आपण रिप्रेझेंट काय केलं, पी डॅश इज इक्वल टू ओरिजिनल पॉइंटला आपण काय म्हटलं, पी असं म्हटलं. आणि ह्या स्केलिंग जो मॅट्रिक्स आहे की नाही, त्याला आपण काय म्हटलं, यस म्हटलं. बरोबर आहे. म्हणून उत्तर काय आलं, पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. ट्रान्सलेशनला काय होतं सांगा, ट्रान्सलेशनला काय होतं, पी डॅश इज इक्वल टू पी प्लस टी होतं. ट्रान्सलेशनला काय होतं, पी डॅश इज इक्वल टू पी प्लस टी होतं. आणि स्केलिंगला काय आलंय, पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. हा इथं गुणाकार करायचा आहे, तिकडे काय करायची होती, बेरीज करायची होती. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता बघा, आपण आता काय करूया, त्याचं एक एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, आता हे अगदी काळजीपूर्वक तुम्ही एक्झाम्पल बघा, अगदी व्यवस्थित. कारण का हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं तर तुम्हाला त्याच पद्धतीनं पुढचे जे म्हणजे काही एक्झाम्पल्स आहेत, बरोबर आहे, ते तुम्हाला समजतील. आता हे एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही बघा. जसं तुम्ही ट्रान्सलेशनचं केलं, ट्रान्सलेशन मध्ये फार काय अवघड नव्हतं, का तर ते बेरीजच करायची होती. ठीक आहे, इथं आपल्याला गुणाकार करायचा. कारण का आपल्याला किती जरी म्हटलं तर गुणाकार आपण हा फार म्हणजे बऱ्याच वेळेला चुकतोय, बऱ्याच वेळा झिरो वगैरे असते, आपल्याला परत म्हणजे कन्फ्युज होते. काही वेळा रो कमी असतात, कॉलम जास्त असतात, कॉलम कमी रो कमी. मग ते तिथं काही इक्विव्हॅलंट नाही आहे की बाबा जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम यायला पाहिजे, तेवढे असं नाही आहे. त्यामुळे थोडंसं बऱ्याच वेळेला काय होतं, कन्फ्युज होतं. बऱ्याच वेळा गुणाकार हा बऱ्याच लोकांचा चुकतो, जरी ते सोपं असलं तरी. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हे करा. का तर एवढंच जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय, एवढ्याला तुम्हाला 4 मार्क किंवा 6 मार्काला एक्झाम्पल पडू शकतो. बघा किती फास्ट मध्ये तुम्ही लिहू शकता. जर आपल्याला गुणाकार व्यवस्था आला, एवढं जे मी स्क्रीनवर लिहिलं एवढंच सोल्युशन आहे. एवढंच एक्झाम्पल बऱ्याच वेळा 4 मार्काला 6 मार्काला एक्झाम्पल तुम्हाला विचारलेलं आहे. त्यामुळं अगदी काळजीपूर्वक लक्ष द्या. क्वेश्चन कसा विचारलाय बघा, स्केल द पॉलिगॉन. इथं बघा, मागच्या वेळेला काय होतं, इथं ट्रान्सलेट होतं, आता काय लिहिलंय, स्केल. स्केल द पॉलिगॉन विथ कोऑर्डिनेट A25, B710 आणि C10-2 असे 3 पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे हा थोडक्यात काय, ट्रायंगलच आहे. बरोबर आहे. पॉलिगॉन आपण कशाला म्हणतो, 2 किंवा म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बाजूने बनलेला जो क्लोज्ड लूप आहे किंवा क्लोज्ड फिगर आहे, त्याला आपण पॉलिगॉन असं म्हटलंय. आपण मागच्या वेळेला बघितले पॉलिगॉनचे टाइप्स सेकंड चॅप्टर मध्ये. बरोबर आहे. मग इथं दरवेळेला ट्रायंगल असेल असं नाही. ट्रायंगल देतील, ते स्क्वेअर देतील, ठीक आहे, तर ते काही देऊ देत. उद्या त्याने एक पॉइंट जरी दिला तरी काय अडचण नाही, एक लाईन दिली तरी काय अडचण नाही, सगळे आपल्याला स्केल करता येते. बरोबर. तर ए चे पॉइंट आहेत, हे बी चे पॉइंट आहेत आणि सी चे पॉइंट आहेत.
आता कितीने स्केल करायचा आहे? बाय 2 युनिट्स इन एक्स डिरेक्शन अँड 2 युनिट्स इन वाय डिरेक्शन. म्हणजे एक्स मध्ये कितीने वाढला पाहिजे? तो 2 न वाढला पाहिजे. आणि वाय मध्ये कितीने वाढला पाहिजे? वाय मध्ये सुद्धा 2च दिलेला आहे. ह्या केसमध्ये दोन्ही दिलेला आहे. म्हणजे एक्स डिरेक्शन मध्ये आणि वाय डिरेक्शन मध्ये दोन्हीने सुद्धा कितीने वाढला पाहिजे? 2-2 न वाढला पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे डबल झाला पाहिजे. थोडक्यात काय झालंय? डबल झालाय. तर हिअर एस एक्स किती आहे? 2. एस वाय किती आहे? 2. लक्षात येते का? बघा, ते कदाचित एक्झाम्पल मध्ये उद्या एस एक्स ची व्हॅल्यू वेगळी असेल, एस वाय ची व्हॅल्यू वेगळी असेल. सेमच पाहिजे असं नाही. ह्या एक्झाम्पल मध्ये सेम आहे. एस एक्स 2 आहे आणि एस वाय 2 आहे. परंतु हे प्रत्येक एक्झाम्पलला सेम असेलच असं नाही. ठीक आहे. सो हिअर एस एक्स इज इक्वल टू 2, एस वाय इज इक्वल टू 2. पहिल्या आपण ट्रान्सलेशनला काय म्हटलेलं? टी एक्स आणि टी वाय. इथं काय म्हणायचं? एस एक्स आणि एस वाय. ओके. एस एक्स इज इक्वल टू 2, एस वाय इज इक्वल टू 2. देअरफॉर ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स इज गिव्हन ॲज. आता ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स काय आहे बघा. बरोबर आहे. आता जो मॅट्रिक्स काढणार आहे तो कसा येईल? एस इज इक्वल टू, इथं काय म्हटलेलं बघा मगाशी, इथं आपण जे बघितलेलं, बरोबर आहे, इथं एस एक्स आणि एस वाय. बरोबर, एस एक्स आणि एस वाय. तर काय करायचं बघा, एस एक्स किती आहे? 2. एस वाय किती आहे? 2. बरोबर आहे. हे 2-2 घेतले. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट मॅट्रिक्स म्हणजे ओरिजिनल मॅट्रिक्स जो आहे. बरोबर आहे. ओरिजिनल मॅट्रिक्स किती आहे बघा. बरोबर, म्हणजे आपण जे काय म्हटलं, आपण काय म्हटलं? पी डॅश इज इक्वल टू, पी डॅश इज इक्वल टू काय म्हटलेलं आपण? पी डॅश इज इक्वल टू आपण काय म्हटलेलं? पी इंटू एस असं म्हटलंय. पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. तर पी डॅश काढायचा आहे आपल्याला. एस मिळाला. पी म्हणजे काय? ओरिजिनल. ओरिजिनल जे पॉइंट्स आहेत ते पी मध्ये घ्यायचे. ओरिजिनल मॅट्रिक्स. तर बघा, तर तो हा पी आहे. ठीक आहे. पी कोणता आहे? पी कोणता आहे बघा. पी कोणता आहे बघा, आपल्याला घ्यायचा आहे. तर पी मध्ये आपल्याला काय करायचे? ओरिजिनल पॉइंट म्हणजे काय? ए बी सी हे एकाच मॅट्रिक्स मध्ये हे घेतलेलं आहे. आधीच्या एक्झाम्पल मध्ये ट्रान्सलेशन मध्ये थोडं वेगळं होतं. आता काय केलंय आपण? एकाच मॅट्रिक्स मध्ये हे सगळे पॉइंट घेतलेले आहेत. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ए बी आणि सी. ए बी आणि सी. उद्या जर स्क्वेअर दिला तर पुन्हा काय येईल? डी. ए बी सी डी येईल. हा ट्रायंगल आहे, त्यामुळे ए बी सी. एकाच मॅट्रिक्स मध्ये तुम्ही वेगवेगळं घेतला तरी चालेल, परंतु ते तेवढं लेंदी प्रोसेस करायची गरज नाही. आपण एकत्रच करायचं आहे. ह्या मॅट्रिक्स मध्ये काय लिहिलं बघा. ए चे पॉइंट काय आहेत? 2 आणि 5. बी चे पॉइंट काय आहेत? बी चे पॉइंट 7 आणि 10. ते इथे काय लिहिले? 7 आणि 10. सी चे पॉइंट काय आहेत? 10 आणि 2. तर हा झाला ऑब्जेक्ट मॅट्रिक्स. त्याला आपण पी असं म्हणतो. फॉर्म्युला काय आपला? पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. एस आपल्याला मिळालेला आहे. बरोबर. पी हा आपण तयार केलेला आता, म्हणजे ते जे पॉइंट त्यांनी दिलेले आहेत ते पॉइंट घेऊन आपण काय तयार केला? पी तयार केला. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? पी डॅश कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला काय? पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. ओके. मग हा जो आहे तो पी डॅश म्हणजेच आपण काय म्हटलंय की समजा ह्याला आपण x1 y1 म्हटलं, तर नवीन पॉइंट ए ला आपण काय म्हणू शकतो? x1 डॅश y1 डॅश. बी चे पॉइंट आपण काय म्हणूया? x2 y2 म्हणूया. म्हणजे नवीन पॉइंट काय आले? x2 डॅश y2 डॅश. बरोबर, म्हणजे नवीन पॉइंट बी डॅश. नंतर नवीन पॉइंट सी चा काय येईल? सी डॅश. त्यालाच आपण काय म्हणूया? ह्या दोन पॉइंट ना 10 आणि 2 ला x3 आणि y3 जुने असतील तर नवीन काय येणार? नवीनला डॅश जोडायचं. x3 डॅश y3 डॅश. हे डॅश वाले हे सगळे नवीन पॉइंट आहेत. ए डॅश, बी डॅश, सी डॅश, पण पुन्हा x1 डॅश, y1 डॅश, x2 डॅश, y2 डॅश, x3 डॅश आणि y3 डॅश. तर प्रत्येक पॉइंट मध्ये आपल्याला xy आहे. बरोबर. एक पॉइंट असेल तर xy ठीक आहे, परंतु 3 पॉइंट आहेत म्हणून x1 y1 x2 y2 x3 y3 असं घेतलेलं. ठीक आहे. आता बघा आपला फॉर्म्युला पी डॅश इज इक्वल टू पी इंटू एस. पी काय आहे? हाय, म्हणजे ऑब्जेक्ट मॅट्रिक्स. 2 5 7 2 आणि 10 2 गुणिले काय करायचं? कशाला मल्टिप्लाय करायचा आहे? आपल्या एस. एस म्हणजे काय आहे? तो जो स्केलिंगचा मॅट्रिक्स आहे, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे की नाही स्केलिंगचा, तर तो घ्यायचा आहे. कुठला? 2 0 0 0. आता ह्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. गुणाकार करताना काय लक्षात येते बघा. गुणाकार करताना पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम किती आहेत? पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम 2 आहेत. दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो किती आहेत? 2 आहेत. बरोबर. पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम 2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो 2.
पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम 2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो किती आहेत 2. हे कॉलम आणि दुसऱ्याची रो हे सेम आहेत, म्हणजे काय होतं आपला गुणाकार होऊ शकतो. जर वेगळे वेगळे आले तर आपण काहीतरी इथं रिप्रेझेंटेशन करताना आपलं काहीतरी चुकलंय असं समजायचं. ओके, तर हे सेमच आलं पाहिजे. ओके, पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो हे कुठल्याही परिस्थितीत सेमच यायला पाहिजे. सेम आलं तरच काय होणार, गुणाकार होणार, अन्यथा होणार नाही. किंवा आपलं रिप्रेझेंटेशन करताना इथं काहीतरी आपलं चुकलंय असं समजायचं. आता यांचा गुणाकार बघा, पहिली रो पहिला कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, 2 गुणिले 2 बेदुनी किती झालं 4, बरोबर आहे. नंतर 5 गुणिले 0 0, म्हणजे याचं उत्तर काय आलं सांगा 4, बेदुनी 4, अधिक 5 गुणिले 0 0, म्हणजे उत्तर काय आलं, इथं पहिला नंबर जो आहे पहिला एलिमेंट हा किती आला 4. आलं काय लक्षात बघा. आता पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम घ्यायचा, 2 गुणिले 0 0, अधिक 5 गुणिले 2 5 दुनी 10, 0 अधिक 10 10, म्हणून उत्तर काय आलं 10. पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिला रो पहिला कॉलम, 2 गुणिले 2 4, अधिक 5 गुणिले 0 0, म्हणजे बेदुनी 4 4 उत्तर आलं. हे 10 कसं आलं, पहिला रो दुसरा कॉलम. आता नेक्स्ट 2 गुणिले 0 0, अधिक 5 गुणिले 2 10, 5 दुनी 10, ओके, मी 0 अधिक 10 10, म्हणून काय आलं हे 10. ठीक आहे, आता पहिली रो कंप्लीट झाली. इकडे सगळे कॉलमला गुणून झालं की आपली ही पहिली रो कंप्लीट झाली. आता नेक्स्ट, आता सेकंड रो पुन्हा सगळे कॉलम घ्यायचे, सेकंड रो घ्यायची, पहिली रो घेतली, आता सेकंड रो चालू करायचं. 7 गुणिले 2 7 गुणिले 2 किती आले 7 दुनी 14, अधिक 10 गुणिले 0 किती आलं 0, म्हणजे उत्तर काय आलं सांगा 7 दुनी 14. लक्षात येते का बघा, दुसरा रो पहिला कॉलम 7 दुनी 14, अधिक 10 गुणिले 0 0, 14 अधिक 0 14. नंतर दुसरा रो दुसरा कॉलम 7 गुणिले 0 0, अधिक 10 गुणिले 2 10 दुनी 20, म्हणजे उत्तर काय आलं सांगा 20. का तर 7 गुणिले 0 0 होतं, बरोबर, अधिक 10 गुणिले 2 20, म्हणजे उत्तर काय आलं सांगा 20. म्हणजेच काय झालं, दुसरा रो दुसरा कॉलम झाला. म्हणजे एक रो घेतला की त्यांना दुसऱ्या मॅट्रिक्सचे सगळे कॉलम संपवल्याशिवाय थांबायचं नाही. पहिला रो झाला, दुसरा रो झाला, आता कुठला घ्यायचा नेक्स्ट, तिसरा रो घ्यायचा. तिसरा कोणता आहे बघा 10 2, ओके 10 2. आता हा रो घ्यायचा आणि पुन्हा हे सगळे पहिल्यापासून कॉलम घ्यायचे. 10 गुणिले 2 10 दुनी 20, अधिक 2 गुणिले 0 0, म्हणजे उत्तर काय आलं सांगा 20, 10 दुनी 20 20 हे उत्तर आलं. अधिक परत पुन्हा हा रो म्हणजे थर्ड रो आणि सेकंड कॉलम, 10 गुणिले 0 0, अधिक 2 गुणिले 2 4, 0 अधिक 4 4, उत्तर काय आलं 4. तर हा काय रिझल्टंट मॅट्रिक्स आहे, म्हणजे जो आपल्याला पाहिजे होता पी डॅश. मग आता 4 आणि 10 म्हणजे काय सांगा, 4 आणि 10 म्हणजे काय आपलं हे एक्स ए डॅश आहे, 14 20 म्हणजे काय बी डॅश आहे, 20 4 म्हणजे काय सी डॅश आहे. लक्षात आलं, लक्षात येते का बघा, 4 10 म्हणजे काय x1 y1, 14 20 म्हणजे x2 y2 डॅश, हा 20 4 काय x3 डॅश y3 डॅश. हे जे नवीन पॉइंट हे काय आहेत, हे सगळे नवीन पॉइंट. जुने पॉइंट काय होते, हे होते, हे पी म्हणायचं, आणि नवीन काय आला पी डॅश आला. म्हणजे पहिला जे 4 10 आहे ते ए चे पॉइंट ए डॅश, 14 20 बी डॅश आणि 20 4 सी डॅश. सो दीज आर द न्यू कोऑर्डिनेट्स, न्यू म्हणा किंवा ट्रान्सफॉर्मड कोऑर्डिनेट असं त्याला म्हणू शकता. ओके, तर कुठलाही असं स्केलिंगचा तुम्हाला एक्झाम्पल एमएसबीटी विचारलं तर पहिल्यांदा काय करायचं, हे एक मॅट्रिक्स तयार करायचा, त्याच्यामध्ये सगळे पॉइंट असे रो वाईज घ्यायचं, डायरेक्ट कशाने गुणायचं त्या स्केलिंगच्या मॅट्रिक्स, इकडे एस एक्स टाकायचं आणि इकडे एस वाय टाकायचं, फक्त गुणाकार करायचा. अगदी सिंपल आहे. दिलेले पॉइंट पहिल्या मॅट्रिक्स मध्ये टाकायचे रो वाईज, आणि एस एक्स आणि एस वाय इथे तुम्ही एस एक्स उद्या 4 देतील, एस वाय काहीतरी 5 देतील, त्यांचा सिंपल काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. एवढं हे सिंपल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता हे मागच्या सारखं ओरिजिनल ऑब्जेक्ट हा पहिल्यांदा काढला डायग्राम प्रमाणे 2 5 7 10 10 2,
बरोबर आहे. आता 2-5 पहिला पॉईंट काय होता एचा 2-5. ठीक आहे. तर तो इथं काय केला बघा, एचा पॉईंट इकडे घेतलेला आहे, इथं काय घेतलंय 2 आणि इथं काय घेतलेलं 5. तर हा पॉईंट ए डॅश वर जरी लिहिलं, ए इथं वर लिहिलं असलं तरी ते ऍक्च्युली इथला आहे. हा पॉईंट म्हणजे काय ए आहे, हा पॉईंट बी आहे, हा पॉईंट सी आहे. ओरिजिनल ऑब्जेक्ट हा काय होता 2 आणि 5. आता नवीन ए पॉईंट काय तयार झाला बघा, नवीन पॉईंट 4 आणि 10. ए डॅश काय झाला 4 आणि 10. मग काय होईल 4 कुठं आलाय आपला 4 इथं आलेला आहे. बरोबर आहे 4 आणि 10 म्हणजे इथं गेलेला आहे. बरोबर. मग हा पॉईंट त्या पद्धतीने बीचं पण तसंच करायचं. बीचे पॉईंट आधीचे वेगळे होते, बीचे आधीचे काय होते 7-10 होते, नवीन काय झाले 14-20. ठीक आहे. तर 14-20 ला काय करायला लागणार बीचे पॉईंट काय करणार 14 आणि 20 हा इथं पॉईंट झाला. सी चे